एक रन दरम्यान सुरुवात होत आहे या इनिंगला. स्कोर कार्ड आता 1 वरती आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त रन दरम्यान सुरुवात झाली इनिंगला आणि त्यानंतर हा स्वीपचा फटका. स्क्वेअर लेगला मिस्टेक झाली. आता डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पायाने बॉल फील्ड केला तिथे आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स. 2 कंप्लीट झाला. स्कोर कार्ड आता 3 वरती जाऊन पोहोचला. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि खरं तर जर आपण बघल्या दोन्ही टीम्स या आधी समायरा 11 टीमने मॅच जिंकली, पण HD डॅशर्स अजून देखील त्यांचा पहिला विजय शोधतात. बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कार्डचा फटका. चेंडू आता घोषित क्षेत्राकडे चालला, बट बॉल ग्राउंड मध्येच आहे. स्कोर कार्ड सिंगलचा सहाय्यान आता 4 वरती. बघा उद्याचा शेड्यूल प्रत्येकी टीम पर्यंत पोहोचवला जाईल आणि ज्या वेळेला मॅच आहे त्या वेळेवरती त्या टीमने हजर राहावं. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू. महेश 40+ बॉलर बॉलिंग करतात. आता स्टेप आउट झालेत, बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाही आहे. नेक्स्ट बॉल. आता स्टेप आउट झालेत बॅटर. प्लॅन मिस. आणखीन एक डॉट बॉल आणि पहिलं षटक आतापर्यंत चांगलं चाललंय डॅशर्ससाठी, कारण आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूवरती ज्या रन्स आलेल्या त्या फक्त 4. आता शफल होऊन खेळलेत. आणखीन एक निर्धाव चेंडू. क्या बात आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू येतो. दबाव पूर्णपणे जर आपण विचार केला तर बॅटर्स वरती आला, कारण पहिलं षटक जर आपण पाहिलं रनगती थांबलेली आहे पूर्णपणे. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला आणि रन्स फक्त 4 आहेत. आता ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी आता बॅटर परतलेत आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीसाठी आता प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव कंप्लीट होणार नाहीये. विकेट मिळेल. पहिला झटका अरविंद भोईरच्या स्वरूपामध्ये टीम समायरा 11ला. जॉन्टी साठी आजचा दिवस फार चांगला लागला. विथ बॅट विथ बॉल विकेट देखील त्याने काढलेत. या स्पर्धेमध्ये एकमेव विकेट हॅट्रिक जी आहे ती जॉन्टी जोशीच्याच नावावरती आहे आणि तो जॉन्टी आता बॅटिंग करण्याकरिता आला आणि आज लगातारचे 4 षटकार देखील जॉन्टीच्याच बॅटमधनं आले होते. दुसरं षटक राजदीप तयार होतं. समोर स्ट्रायकिंग एंड वरती जॉन्टी आहे. दुसरं षटक राजदीप पाटील ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल उडवलाय जॉन्टीने. गॅप मध्ये बॉल चालला थेट बाउंड्री लाईनचा बाहेर. सिक्सर. आज जॉन्टी थांबत नाहीये. जॉन्टीची बॅट देखील बोलतीये. जॉन्टी जेव्हा बॉलिंग करतो तेव्हा बॉलिंग देखील लाजवाब झाली आहे. आता झाली गडबड.
एज त्यानंतर अगदी हेडला बॉल लागला आणि विकेट किपर निलेश कुठे मिस्टेक करणार होते. कॅच पकडण्यात आली, धक्का लागला दुसरा आणि मोठा. दाखवला जातो. खरं तर पुलचा फटका खेळायचा होता, बट ठीक आहे. त्यात नंतर खांद्यावरती बॉल लागला आणि डोक्यावरनं उडाला आणि निलेश पाटीलचं लक्ष तिथे होतं आणि कॅच पकडली आणि जशी कॅच कंप्लीट झाली दोन्ही हात डोक्यावरती, बॅट खाली, धक्का दुसरा. अनलकीली बाद झाला जॉन्टी. आता म्हात्रे आला क्रमांक 4 वरती. म्हात्रे आला आणि म्हात्रेने पहिलाच मारला कडक फटका. इट्स अ बिग वन, सिक्सर. तर करणार आहोत या ओव्हर नंतर तो सन्मान केला जाणार आहे. स्कोर कार्ड जर आपण बघला, रिप्ले पुन्हा एकदा दाखवला जातोय. अगदी रडार मध्येच बॉल पडला आणि म्हात्रेने अगदी पगलाच बॉल थेट हवाई यात्रेसाठी पाठवला. सिक्सर येतो. स्कोर कार्ड 18 ऑन द बोर्ड. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आज महत्वाची उपस्थिती भावेशजी भानुशाली साहेबांचा आपण पाहत आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खेळाडू कक्ष देखील पुरस्कृत करण्यात आला. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 मोठे फटके आले, 1 विकेटही आली. नेक्स्ट बॉल. आता यॉर्कर क्लीन बोल्ट. झटका आणखीन एक. काय बॉल टाकला, अनप्लेबल डिलिव्हरी. 4 ओखाण्याची मात्र धक्का. आता तिसरा. यॉर्कर जेव्हा पाहतो तेव्हा मला नक्कीच आठवतं यॉर्करचा जर आपण उल्लेख केला तर स्पेशली इंटरनॅशनलचा क्रिकेट आपण जर पाहिला तर 2014 मला IPL आठवतं. मुस्तफिजुर रहमानने आंद्रे रसेलला जो यॉर्कर टाकला होता, चान्सेस नाही, बॅट देखील खाली नाही आली. आणि इथे तसाच यॉर्कर, बॅट देखील खाली आली नाही, इतक्या जलद गतीने यॉर्कर. विकेट राजदीप पाटील साठी. आणि हा बॉलर किती खास आहे ते या ओव्हर मध्ये पाहायला मिळालं. 2 षटकार जरूर आले, बट 2 इम्पॉर्टंट विकेटही त्या सोबतच आलं. जॉन्टी आणि सूरजला बाद केलं आणि कुठेतरी जे पुढील जे बॉलर येतील ना त्यांच्यासाठी मार्ग मोकळा केला राजदीपने. आता हे बॉलर बॅक स्ट्रोक. आता बॉलर स्वतः राजदीप तिथे पोहोचतात. सिंगल कंप्लीट आणि अशा प्रकारे खेळ
काय अंपायर्स झाला बॉल डेड. चला ओव्हर समाप्त. 2 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 19 आणि अजून इथे 2 षटकांचा खेळ बाकी. एक शाही सन्मान आपण करणार आहोत. शाही सत्कार आपण करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खेळाडू कक्ष पुरस्कृत झाला असे सन्माननीय भावेशजी भानुशाली साहेबांचा आपण सन्मान करीत आहोत. आणि हा शाही सन्मान करण्याकरिता मी हर्षददादा म्हात्रे दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते भावेशजी भानुशाली साहेबांचा सन्मान आपण करायचं. महत्त्वाचं योगदान त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलं कारण या स्पर्धेमध्ये जो खेळाडू कक्ष आहे तो आम्हाला साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड करण्यात आला. त्यांचे मी विशेषतः आभारही व्यक्त करतो की तुमचं मोलाचं योगदान OPL 2026ला लाभलं आणि त्यांची आज महत्त्वाची उपस्थिती. भानुशाली साहेबांचा सन्मान केला जातो. थँक्यू सो मच भावेशजी भानुशाली सर. तुमचं महत्त्वाचं योगदान आम्हाला स्पर्धेकरिता लाभलं. आता मॅचकडे वळूया. जॉन्टी सर लवकर या बाहेर. आता तिसरं षटक बॉलर साकिल तयार होतं. आता यॉर्कर पुन्हा एकदा यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ट. यॉर्कर टाकले जात आहेत. या आधीचा राजदीपचा आहे आमच्याकडे क्लिप. पुन्हा एकदा तो आम्ही दाखवू शकतो ज्या प्रकारे बॉल डिलिव्हर केला होता. बॉल ऑफ द टुर्नामेंट देखील ऑनेस्टली आपण म्हणू शकतो. पवन आला. पहिलाच बॉल. पवन मोठा फटका खेळायचा होता. आता करण माळी येतात. बॉल फील्ड झाला आणि मिळेल फक्त सिंगल. आणि सिंगलच्या साख्याने टीम टोटल आता खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील आणि त्या व्यतिरिक्त खेळाडू ते देखील त्या टीमचे खेळाडू. त्या व्यतिरिक्त दुसऱ्या टीमचा जरी कोणता खेळाडू तिथे दिसला तर त्या बॅटिंग टीमला पेनल्टी मिळेल. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ आहे बॉल. आता लॉंग द ग्राउंड चाललाय. डीप मिड विकेट तनिष आलाय तिथे. बॉल फील्ड केला जातो. मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि आणखीन जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये येते चेंडू बाकी आहेत 3. या ओव्हरमध्ये 3 चेंडू आणि त्यानंतर देखील 1 ओव्हर आहे. आता पुन्हा एकदा यष्टांचा वेध आणखीन एक झटका आणि सध्या सगळीला क्लीन बोल दिवस आहे HD डॅशर साठी. तिसरा बॅटर आता बोल्ड झाला. यष्टांचा वेध आता पुन्हा एकदा साहिलने घेतला. धक्का कितवा लागला. 5 बॅटर आता बाद झाले. अल्पेश आता बॅटिंग करण्याकरिता आला आणि 3 बॅटर तासामध्ये बोल्ड झालेत आणि स्टंप देखील डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये गेले. तितक्या गतीने बॉलिंग सुरू. आता दिशा खराब असं अंपायर सांगतात आणि दिशा खराब आहे ते कन्फर्मेशन आलं. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. चला एक्स्ट्रा रन आणि स्कोर कार्ड आता पुढे जातो एक्स्ट्राचा साख्याने. टीम टोटल आता 22. बघा आपण
बॉल ऑफ द टुर्नामेंटचा उल्लेख करत होतो आणि तो बॉल आता दाखवला जातो ऑन स्क्रीन. राजदीपने जो यॉर्कर सूरज म्हात्रेला टाकला, काय जबरदस्त बॉल होता. आता पुन्हा एकदा फुल लेंथ लॉंग ऑनला आता फिल्डर आहेत राजदीप. बॉल फील्ड केला जातो, मिडल सिंगल. कारण क्रिकेटला सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत यॉर्कर हा असा एक वेपन आहे ना, ज्याचा तोडगा आतापर्यंत कोणत्या बॅटरला शोधता आला नाही. कारण परफेक्ट यॉर्कर जेव्हा पडतो तेव्हा चांगला चांगला बॅटर धाराशायी होतो. आता पायांवरती बॉल, लाऊड शॉट, फिंगर अप, आणखीन एक सफलता साहिलसाठी. धक्का आता 6वा. एक ओव्हरचा आता करण माळी बॉलिंग मार्क वरती तयार. चला फिल्डिंग सेट करा डॅशर्स. अंतिम 6 चेंडू महत्वाचे राहणार आहेत. कारण या आधीच्या सामन्यामध्ये 3 ओव्हरमध्ये स्कोर, पण अंतिम ओव्हरमध्ये ज्या 36 आल्या त्या पाटील वॉरियर्ससाठी चांगला ठरला. कुठेतरी एका ओव्हरमध्ये देखील मॅच चेंज होत आहे. त्या अनुसरून येथे 6 चेंडू देखील महत्वाचेच राहणार आहेत. अंतिम षटक करण माळी. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहेत अल्पेश. हर्षू आलेत बॅटिंग करण्याकरिता. अल्पेशने पखलाच उडवला. फिल्डर आहेत तिथे उपस्थित. बॉल फील्ड होतोय, थ्रो येईल तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलचा साख्याने टीम टोटल आता पुढे जाते. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. बघा बॉल रिलीज केल्यानंतर करंदाजा तुम्ही समोर येतात. या आधीच्या सामन्यामध्ये तुम्हाला त्याचा फटका बसला होता, त्यामुळे इथे आता लक्ष द्या. नेक्स्ट बॉल आता बॅक ऑफ लेंथ पोलचा फटका आलाय आणि हर्षूने कडक फटका मारलाय. सिक्सर. लाजवाब फटका. हर्ष देखील बॅटिंग करतो, त्याचा बॅट मधनं सिक्सर आला. कुठेतरी जर आपण विचार केला तर लेंथ खराब मी म्हणेन, कारण शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि इतक्या कमी गतीने ही वेळ होती बॅटरकडे मोठा फटका खेळण्याची आणि त्या वेळेचा फायदा घेतला हर्षने. हर्ष पाटीलचा बॅट मधनं सिक्सर येतो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 3-0. 30 धावा स्कोर कार्ड वरती आणि अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. हा बॉल आता सोडून दिलाय. तेच मी सांगितलंय ना की लास्ट ओव्हर मध्ये मॅच चेंज होतीये. या आधी आपण बघलं, आताही पहा आतापर्यंत 2 बॉल टाकण्यात आलेले आहेत, पण 8 धावाही आलेल्या आहेत. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. कुठेतरी करंटला लाईन आणि लेंथ वरती थोडा फोकस जास्त करावा लागेल. नेक्स्ट बॉल फुल टॉस. आता लॉंग ऑफला फिल्डर आहेत. बॉल फील्ड झाला, थ्रो येईल तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. फक्त सिंगल आणि सिंगलच्या साख्याने टीम टोटल आता पुढे जात आहे आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 32 ऑन द बोर्ड आणि अजूनही चेंडू बाकी आहेत. येते 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या फर्स्ट इनिंग मध्ये. राउंड द विकेट. बॅक ऑफ लेन पोल केला समोरच्या दिशेने पोल, बट फिल्डिंग चांगली. साहिलने रन्स वाचवला आपल्या टीमसाठी आणि 5 वाचवला, कारण एकच धाव कंप्लीट झाली. एक कन्फर्मेशन साठी आपण चेक करूया.
राजदीप पाटील तुम्ही थांबा, कन्फर्मेशन असू द्या. सेफ, चांगली फिल्डिंग. रन्स 5 वाजवल्या साकिलने. आणि याआधी आम्ही सूचना दिली होती की काही असेल तर अंपायर डिस्कस करतील. नेक्स्ट बॉल. आता बॉल हवेमध्ये आहे, कव्हरला फिल्डर येत आहेत, बॉल स्टॉप केला आणि तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि शेवटचा बॉल असेल आता या पहिल्या 17 मधला. स्कोर कार्ड जे आहे सध्या सगळीला 34 ऑन द बोर्ड, 34 धावा स्कोर कार्ड वरती आणि शेवटचा बॉल या पहिल्या 17 मधला. शेवटचा बॉल इनर एज, बॉल फील्ड झाला, रनआउटची शक्यता, अंतिम बॉल वरती रनआउटची विकेट आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण बनवण्यात आल्या 34 आणि 35 धावांचं टार्गेट सेट केलं. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम समायरा 11 अगेन्स्ट टीम HD डॅशर्स. थँक्यू सो मच विशालजी पाटील, सर्वांचं स्वागत. शेवटची मॅच आजच्या दिवसामधील आणि शेवटची इनिंग आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. धाबा बनवायच्या जिंकण्यासाठी 35 धाबा बनवायच्यात. चला टीम SD डॅशर्स सलामीची जोडी पाठवायची आहे खेळपट्टीवरती. चला सलामीची जोडी पाठवायची आहे टीम SD डॅशर्स. विनंती असेल सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाठवायची. टीम SD डॅशर्स सलामीची जोडी पाठवायची आहे खेळपट्टीवरती. समायरा 11 त्यांच्या अगेन्स्ट टीम SD डॅशर्स. फक्त 35 धाबा बनवायच्या 4 ओव्हर मध्ये. सलामीची जोडी खेळपट्टीवरती 40+ कडनं जाताना पाहायला मिळते. महेश आणि नवनाथ ही जोडी सध्या खेळपट्टीवरती रवाना होती. पहिल्या ओव्हर मध्ये कमीत कमी 10 ते 15 धाबा येणं गरजेचं असणार आहे, कारण 40+ क्रिकेट आपण पाहिलंय या संपूर्ण व्ही प्रीमियर लीग मध्ये. तर जास्त धाबा आल्या नाही आहेत 40+ खेळाडूंकडनं. खरं तर 40+च्या एकाही खेळाडूंना आतापर्यंत षटकार मारले नाही आहेत. परंतु आता ही मॅच इम्पॉर्टंट आहे, महत्वाची आहे आणि या मॅच मध्ये सलामीची जोडी रवाना झालेली आहे. नवनाथ आणि त्याच्या सोबत महेश जोशी
ही जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर दयानंद म्हात्रे. मॅचला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. 35 बनवायच्यात. बॉलर तयार. पहिला बॉल. पहिला चेंडू फटका चांगल्या गॅप मध्ये अडवला जाईल. डीपचा खेळाडू आल्यात. एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धाब्यानं ऑफ द मार्क. टीम SD डॅशर्स ऑफ द मार्क. बॅटर नवनाथ. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. टीम खेळतीये सध्या SD डॅशर्स. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. चांगली सुरुवात. समायरा 11 जॉन्टी जोशी यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळतात. फील्ड मध्ये परिवर्तन केलं जात आहे. मला वाटतं काऊ कॉर्नरचा खेळाडू अगदी मिड विकेट पर्यंत आलाय. उडवलाय बॉल हवेत आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक. झेल झाली ड्रॉप आणि एक धाव देखील पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक आता पुढे सरकेल. 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. 2 धावा धावफलकावरती. नवनाथकडे संधी आहे. 40+ मधनं पहिला षटकार तो ठोकू शकतो. सकाळच्या सत्रामध्ये त्याच्यावरती पैसे देखील भरपूर लावले गेले होते एका षटकार चौकारासाठी. पुढचा बॉल. फटका चांगला खेळत मात्र एक सिंगल याही चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धाब्याने धावफलक 3 वरती आणि अखेरकार जीत जोशी आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. पण मीत पाटील याची कमतरता जाणवत असेल. बॉलर तयार. पुढचा बॉल. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉल येतोय. नक्कीच टेलिव्हिजन स्क्रीन वरती सध्या आपण जीतला पाहू शकता. ज्युनियर श्याम चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती खेळ. धावफलकावरती धाबा फक्त आणि फक्त 3 धाबा. 3 धाबा फक्त धावफलकावरती बनला गेलात. अजूनही जर विचार केला तर 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 18 चेंडू मध्ये 32 धावांची अजूनही गरज. जॉन्टीचं षटक त्याच्यामध्ये आहे. जॉन्टीनं खऱ्या अर्थानं चांगली बॉलिंग केली आहे या स्पर्धेमध्ये. सूरज म्हात्रे येतात. ओवली एक्सप्रेस. सूरज म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. रेग्युलर क्रिकेटमध्ये चांगला खेळ सूरजने दाखवला आणि आता तोच गोलंदाज सध्या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती. चला मॅच सुरू करायची. पहिला बॉल. पहिला चेंडू लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. धावफलक पुढे सरकेल. 4 या अंकावरती जाऊन पोहोचेल धावफलक. अजूनही 31 बनवायच्यात. 18 बॉल मध्ये 31 बनवायच्यात. सूरज. पुढचा बॉल. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येतोय. खऱ्या अर्थाने विचार केला तर फक्त 35 बनवायच्या होत्या परंतु त्या फक्त 35 देखील आता अंगावरती आणेल की नाही मॅच हे सदा पाहावं लागणार. बॉलर तयार. सूरज म्हात्रे. पुढचा बॉल. बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय. फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार येतोय आणि चौकारानं आता धावफलक पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल.
सूरज मात्रे मोठा फटका केलायचा होता. हवा तसा बाटच्या पट्ट्यात बॉल आला नाहीये. एक धाव पूर्ण केली. दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद होतील. धक्का पहिला लागतोय टीम SD डॅशर्सला. बॅटिंग या ओली प्रीमियर लीग मध्ये केली आहे आणि आता देखील जास्त अपेक्षा त्याच्यावरती आहेत. कशा प्रकारे तो बॅटिंग करेल, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय सध्याच्या सिच्युएशनला. बॉलर तयार होतील बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल फटका उडवलाय. बॉल हवेत आहे आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकारण आता धावफलक पुढे सरकेल. 15 या अंकावरती जाऊन पोहोचतंय. पुढचा बॉल फुल करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. अजूनही मला वाटतं 20 धावांची गरज आहे. 13 बॉल मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल उडवलाय, पाठवलाय, गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चौदा धावांची गरज. 12 मध्ये 14 बनवायच्या आहेत आणि आता जॉन्टी जोशी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. बघा, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंनीच बसायचं. जॉन्टी जोशी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल जॉन्टी जोशी. पहिला चेंडू अपील तर केली जाते, मात्र जॉन्टी तुम्ही अंपायरच्या समोर जायचं नाही. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू. फर्स्ट वॉर्निंग दिली जाते जॉन्टी तुम्हाला. बादची कडा लागली होती, आवाज आला होता. जॉन्टी. पुढचा बॉल. अजूनही 11 मध्ये 14 बनवायच्या. ओहो, यावेळेस मला वाटतं हिट विकेट झालेले आहेत. बॅटर धक्का आणखीन एक लागतोय. आता नवीन बॅटर साहिल जोशी मैदानाच्या आतमध्ये जातात कमांडीचा.
आता साहिल येतात. जॉन्टी पुढचा बॉल उडवलं, बॉल हवेत, बॉल खाली, क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक करत नाहीयेत. विकेटचं पतन, धक्का आणखीन एक टीम SD डॅशर्सला. बॅटर साहिल जोशी बॅक टू द डगआउट. पाहायला मिळतात. ऑन अ हॅट्रिक, टीम हॅट्रिक कंप्लीट होईल खऱ्या अर्थानं. जॉन्टी जोशी पुढचा बॉल. यावेळेस फुलटॉस होता, मात्र स्क्वेअर लेगला खेळलेत. फिल्डर आहे डीप मध्ये. फक्त एक सिंगल या चेंडूवरती. पूर्ण एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. समीकरण राहिलंय ते म्हणजे 8 बॉल आणि 13 धावांची गरज. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी टीम SD डॅशर्सला. HD डॅशर्स त्यांच्या अगेन्स्ट टीम समायरा 11. चांगली लढत पाहायला मिळते. बॉलर तयार. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे, फटका चांगला आहे. एक धाव पूर्ण केली. मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा. इट्स अ बी नो बॉल. म्हणजे आता 8 बॉल आणि 8 धावांची गरज. 8 चेंडू 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बॉलर तयार. ओहो, चांगला बॉल आहे. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू म्हणजे 7 मध्ये बनवायच्या. जिंकण्यासाठी धावा 8. सात मध्ये बनवायच्या धावा 8. उडवलं, बॉल हवेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आता 6 मध्ये बनवायच्या आहेत धावा. जिंकण्यासाठी 2. शेवटचं अंतिम षटक. 6 मध्ये बनवायच्या धावा. जिंकण्यासाठी 2. पवन आल्यात. एकही धाव नाहीये. आता 5 मध्ये बनवायच्या 2 धावा. षटकार जर खाल्ला नसता तर मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. पाच मध्ये बनवायच्या धावा 2. फटका खेळ चांगला. डीप मध्ये खेळाडू. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आता 4 मध्ये बनवायची आहे. 1 धाव स्कोर आर लेवल. 4 चेंडू 1 धावेची गरज. बॅक वरती गेलाय. फोर्स केलाय आणि सिंगल कंप्लीट आणि मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे टीम SD डॅशर्स. अभिनंदन टीम SD डॅशर्स अँड हार्ड लक